नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 7 वाजता आहेत. मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आज बारामतीमध्ये ओबीसी धनगर समाजाचा एल्गार मोर्चा. लक्ष्मण हाके होणार मोर्चात सहभागी. मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आज विखे पाटलांची घेणार भेट. हैदराबाद गॅझेटवर करणार चर्चा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही. भुजबळांची समजूत काढून नाराजी कमी करू. बावनकुळेंची प्रतिक्रिया. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दमदाटी केल्याचा आरोप. पवारांना महिलेला धमकी देणं शोभतं का? अंजली दमानी यांचा सवाल. फोन करून अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा. नाशिकच्या आश्रमशाळेतील 51 विद्यार्थिनींना विषबाधा. दूषित अन्न आणि पाण्यामुळे ताप, पोटदुखीचा त्रास. विद्यार्थिनींवर उपचार सुरू. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये व्यायानेच केली व्यायाची निर्घृण हत्या. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव. वन विभाग आणि पोलिसांकडून हत्येचा पर्दाफाश. आरोपी अटकेत. रत्नागिरीतल्या खंडाळ्यातील दुर्वास पाटीलचा देशी बार सील. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाकडून कारवाई. एफडीआय मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. एप्रिल ते जून 2025 दरम्यान महाराष्ट्रामध्ये 45,921 कोटींची एफडीआय गुंतवणूक. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार. मणिपूर हिंसाचार प्रकरणानंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरला जाणार असल्याची सूत्रांची माहिती.